नमस्कार मित्रांनो, जया किचनमध्ये बटाट्याचे पराठे भाजत होती तेवढ्यात तिला तिच्या नवऱ्याचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. जया, किती उशीर झाला? मी तुला काल रात्रीच सांगितले होते की सकाळी लवकर नाश्ता तयार कर, पण तू एकही काम नीट करू शकत नाहीस. नवीन रागाने ओरडला तेव्हा जयाने पटकन फ्रीजमधून दह्याची वाटी काढून एका प्लेटमध्ये ठेवली आणि त्यात 2 पराठे ठेवून ती खोलीच्या दिशेने धावली. घाईघाईत तिचा पाय साडीत अडकला, त्यामुळे ती पडता पडता वाचली. हॉलमध्ये बसलेले मनोहरराव हे सर्व दृश्य पाहत होते. तेव्हाच मनोहररावांची बायको जानकीताई सुद्धा देवघरातून पूजा करून आले आणि त्यांनी सर्वांना प्रसाद दिला. त्याच वेळी नवीनचा किंचाळणारा आवाज पुन्हा आला. जया, तू माझी बॅग नीट पॅक केली आहेस ना? माझ्या महत्वाच्या फाईल बॅगमध्ये भरल्या आहेस ना? किचनमध्ये पराठे लाटताना जया म्हणाली, हो, मी सर्व फाईल्स व्यवस्थित बॅगमध्ये भरल्या आहेत. नवीनचा कर्कश आवाज पहाटे घरभर गुंजत होता, पण कोणीही त्याला काही बोलू शकला नाही. आता मात्र मनोहरराव थोड्या मोठ्या आवाजात म्हणाले, अरे बाळा, सकाळपासून तू किती ओरडत आहेस? तुझी मीटिंग सायंकाळी 4 वाजता आहे, बरोबर ना? त्यामुळे तू आरामात तिथे पोहोचशील. तू उगाचच सुनबाईवर एवढा का ओरडत आहेस? बिचारी मुलगी सकाळपासून एका पायावर उभी आहे. तोपर्यंत नवीन बॅग घेऊन खोलीबाहेर आला होता. तो म्हणाला, बाबा, ही बाई अशीच आहे. जर मी हिला थोडी मोकळीक दिली तर ती चुकांवर चुका करत राहते. तुम्ही काळजी करू नका, ही सर्व नवरा बायको मधील गोष्ट आहे. एवढे बोलून नवीन आपल्या आई बाबांच्या पायाला स्पर्श करून म्हणाला, आई बाबा, मी आता निघतो. तेव्हा मनोहरराव म्हणाले, बाळा, तू एवढ्या लवकर का जात आहेस? अजून खूप वेळ बाकी आहे. त्यावर नवीन म्हणाला, बाबा, मी तिथे पोहोचून हॉटेलवर थोडा वेळ आराम करेन, मग फ्रेश होऊन मीटिंग मध्ये जाईन, म्हणून लवकर निघत आहे. सकाळी लवकर गेलो तर हायवेवर जास्त ट्रॅफिक मिळणार नाही. तेव्हा त्याची आई जानकीताई म्हणाल्या, बाळा, ऐक ना, जाताना कुलदेवीच्या मंदिरात आठवणीने प्रसाद चढवून जा, विसरू नकोस. नवीन मोठ्या प्रेमाने म्हणाला, हो, सकाळपासून 10 वेळा तू मला ह्याच गोष्टीची आठवण करू दिली आहेस आई. अर्ध्या तासाच्या आत मध्येच मी कुलदेवीच्या मंदिरापर्यंत पोहोचेन. तेव्हा सकाळीच मी देवीला प्रसाद चढवेन, कारण सकाळी मंदिरात सुद्धा जास्त गर्दी नसेल. आई, तू चिंता करू नकोस. मग नवीन आपल्या बायकोला रागातच आवाज देत म्हणाला, अगं महाराणी, आता किचन मध्ये समाधी लावून बसलीस की काय? मी जात आहे, थोडी बाहेर तरी येशील की नाही? तेव्हा जया गॅस कमी करून पराठा पलटी करून किचनच्या दरवाजामध्ये येऊन उभी राहिली. तेव्हा नवीन म्हणाला, जया, माझ्या मागे आई बाबांची चांगल्या प्रकारे काळजी घे. मी रात्री 12 पर्यंत येईन. नंतर माझ्याकडे कोणतीही तक्रार यायला नको, नाहीतर तुझी काही खैर नाही. तेव्हा जयाच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, हीच गोष्ट तुम्ही प्रेमाने सांगू शकत होतात ना? एवढी धमकी देण्याची काय गरज आहे? तुमचे आई बाबा माझे कोणीच लागत नाहीत का? असे बोलता बोलता जयाचा आवाज भारी झाला होता. तेव्हा नवीन रागातच म्हणाला, तू फक्त तोंडच चालवत राहा. एवढे बोलून नवीन आपले सामान घेऊन घराबाहेर निघाला. तेव्हा नवीनचे बाबा मनोहरराव त्याला बाहेर कारपर्यंत सोडायला गेले. जेव्हा नवीन कारमध्ये बसून निघून गेला तेव्हा मनोहरराव दीर्घ श्वास घेऊन काहीतरी विचार करू लागले. तर इकडे नवीन कार चालवत पुढे निघून गेला. वातावरण बऱ्यापैकी आल्हाददायक होतं. नवीनने गाडीमध्ये रोमॅन्टिक गाणे वाजवण्यास सुरुवात केली आणि गाणी ऐकत तो रस्त्याने गाडी चालवत चालला होता. आता नवीन कुलदेवीच्या मंदिराजवळ पोहोचला तेव्हा नवीन गाडीतून स्वतःची पर्स घेण्यासाठी गेला, तर पर्स कुठेच नसल्याने त्याच्या लक्षात आले. त्याने स्वतःचे खिसे तपासले, पण पर्स नव्हती. त्याने त्याची बॅग उघडून पाहिली, पण पर्स कुठेच नव्हती. मग त्याने स्टेअरिंग व्हीलरचा आपला उजवा हात मारला आणि म्हणाला, मला किती उद्धट गावंढळ बायको मिळाली आहे. ती माझी पर्स ठेवायला विसरली आहे. आता नवीनची खूपच चिडचिड होत होती. त्याने अर्ध्या तासाचे अंतर कापले होते, पण पर्स नव्हती, म्हणून त्याला पुन्हा घरी परतावे लागले. कारण त्याचे ओळखपत्र, ATM कार्ड आणि पैसे तर त्याने त्या पर्समध्येच ठेवले होते. त्यामुळे त्याने पुन्हा घरी जाण्याचा निर्णय घेतला. जसजसा नवीन परत घराकडे जात होता तसतसा त्याचा राग वाढतच चालला होता. घरी पोहोचताच बेल्ट काढून बेडरूम मध्ये नेऊन बायकोला बेदम मारहाण करावी असे त्याला वाटू लागले. तसे तर तो
छोट्या छोट्या गोष्टीवरूनही नवीन आपल्या बायकोवर हात उगारायचा आणि आज तर त्याचा मूड खूपच खराब झाला होता. घरात प्रवेश करताच त्याला दिसले की त्याची पर्स डायनिंग टेबलवर ठेवली आहे. तेव्हा नवीन रागाने लालबुंद झाला. रागातच तो किचनमध्ये पोहोचला पण जया तिथे नव्हती. मग तो त्याच्या बेडरूममध्ये गेला पण जया तिथेही नव्हती. आता त्याचा राग आणखीनच वाढला होता. तेवढ्यात त्याला त्याच्या आईवडिलांच्या खोलीतून आईच्या रडण्याचा आवाज आला. तेव्हा त्याची पावले जागीच थांबली कारण त्याच्या वडिलांचे रागात आणि जोरात बोलणे त्यांच्या कानावर पडले. तू माझी बायको आहेस, तसे तर मला ह्या घरात एकांत क्वचितच मिळतो. आज तुला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. तू हे कसले नाटक करत बसली आहेस? नवऱ्याच्या गरजा पूर्ण करणे हे बायकोचं कर्तव्य आहे. चल माझी गोष्ट मान्य कर. आजकाल तर तू खूपच नखरे दाखवत आहेस. तुझा मुलगा काय तू झाडावरून तोडून आणला आहेस का? उगाच आजारी असल्याचे नाटक करू नकोस. लवकर इकडे ये. तेव्हा जानकीताई हात जोडत म्हणाले, मला सोडा, घरात कोणीही नाही आहे म्हणून काय झाले? असे करणे मला योग्य वाटत नाही. आता आपले वय झाले आहे, मुले मोठी झाली आहेत. या वयात हे सर्व योग्य आहे का? तेवढ्यात कानशिलात मारण्याचा आवाज आला. त्या कानशिलेच्या आवाजाने नवीन थरथर कापला. आता तो स्वतःला थांबवू शकला नाही. तो जाऊन त्यांच्या बाबांच्या खोलीचा दरवाजा वाजवू लागला. तेव्हा जानकीताई धावत आल्या आणि दरवाजा उघडला. आईची अशी दयनीय अवस्था पाहून नवीनच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या आईची साडी फाटली होती. त्याच्या आईच्या फाटलेल्या ब्लाऊजमधून त्याच्या खांद्यावरच्या झालेल्या जखमा स्पष्ट दिसत होत्या. आईची अशी अवस्था पाहून नवीन रागाने ओरडला, बाबा, तुम्हाला लाज वाटत नाही का? आईसोबत तुम्ही हे काय करत होतात? आई बरोबर जबरदस्ती करताना तुम्हाला लाज वाटत नाही का? मनोहरराव अगोदर तर काही क्षण थोडे घाबरले पण नंतर स्वतःला सांभाळत म्हणाले, मी तर फक्त नवरा होण्याचा अधिकार हिच्याकडून घेत होतो. ही नवरा बायको मधली गोष्ट आहे बाळा, त्याच्यात तुझे काय? तेव्हा नवीन रागातच म्हणाला, तुमची बायको म्हणजे कोणती वस्तू नाही. तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही वापराल. तेव्हा मनोहरराव कडक आवाजात म्हणाले, तू सुद्धा तुझ्या बायकोवर दिवसभर असाच रागाने ओरडत असतोस. तू बंद खोलीत तुझ्या बायको बरोबर जबरदस्ती नाही करत, तेव्हा तुझे हे ज्ञान कुठे जाते? त्या दिवशी सुनबाईला किती ताप आला होता. सकाळी जेव्हा ती उठून आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर नखांनी ओरखडल्याचे निशाण होते आणि ती लंगडत चालत होती. तुला काय वाटते? तुझ्या बापाला एवढी सुद्धा माहिती नाही आहे की बंद खोलीत तू सुनबाईवर किती अत्याचार करतोस? मग तीच गोष्ट जेव्हा तुझ्या आई बरोबर होत आहे तेव्हा तुला काय प्रॉब्लेम आहे? आपल्या बाबांचे असे बोलणे ऐकून नवीनने आपली मान खाली घातली होती. तेवढ्यातच मार्केटमध्ये गेलेली जया घरी आली. घरची ही सर्व परिस्थिती पाहून ती तर स्तब्धच झाली. तेवढ्यात नवीन म्हणाला, जया, मी तुला सांगून गेलो होतो ना की आई बाबांची काळजी घे. आईला ताप सुद्धा आला आहे. बघ बाबांनी आईची काय अवस्था करून ठेवली आहे. तेव्हा मनोहरराव म्हणाले, बाळा, माझ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नकोस. मी मानतो की माझ्याकडून चुकी झाली आहे. मी माझ्या बायकोची माफी मागतो आणि तिला शब्द देतो की भविष्यात असे काहीही होणार नाही. पण तुझे काय? तू सांग ना की तू तुझ्या बायकोला दुःख देण्याचे बंद करणार आहेस काय? तू सुद्धा तुझ्या बायकोची माफी मागण्यासाठी तयार आहेस? स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून तू तुझी चुकी मान्य करणार आहेस का? आता लाजेने नवीनची मान खाली गेली होती तर समोरच उभ्या असलेल्या जयाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले होते. ती अगदी हळू पावलांनी आपल्या सासऱ्यांजवळ जाऊन उभी राहिली कारण तिचा तर विश्वासच बसत नव्हता की आपले सासरे असे काही करू शकतात. जानकीताईच्या डोळ्यात सुद्धा आता अश्रू होते. त्या अश्रू भरल्या डोळ्यांनी म्हणाले, बाळा, तुझ्या बाबांनी माझ्यासोबत जे काही केले ते केले पण तू प्रत्येक रात्री सुनबाईला खूप त्रास देतोस. मी तुला कितीतरी वेळा समजावले आहे परंतु तू माझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीस. तू तुझ्या बायकोला त्रास देतोस त्यामुळे सुनबाईला किती वेदना होत असतील विचार केलास का? मी पण एक स्त्री आहे. मलाही माझ्या सुनेचे दुःख समजते पण मी इच्छा असूनही तिच्यासाठी काही करू शकत नाही. अरे, बाहेरचे लोक जेव्हा स्त्रियांवर अत्याचार करतात तेव्हा आपण मोठमोठ्या गोष्टी बोलतो पण घरामध्ये जर मुलगा सुनेवर अत्याचार करत असेल तर मी ते सहन कशी करू? तू तर सरळ सरळ माझ्या संस्कारांना पायदळी तुडवत आहेस. हे बोलता बोलता जानकीताई रडू लागल्या. तेव्हा नवीनला तर काही समजत नव्हते. शेवटी तो आपले डोके पकडून खाली बसला. तो कोणाबरोबरही काहीच बोलला नाही. मग काही वेळातच सर्वजण आपापल्या रूम मध्ये निघून गेले. नवीन मात्र हॉलमध्येच बसून शून्य
शून्यामध्ये पाहून विचार करत होता. तेवढ्यातच त्याच्या फोनची रिंग वाजली. त्याच्या बॉसचा फोन आला होता. तो म्हणत होता, नवीन तू मीटिंगसाठी निघालास की नाही? तेव्हा नवीन म्हणाला, सर आज माझी तब्येत ठीक नाही आहे म्हणून मी मीटिंगला नाही जाऊ शकत. तुम्ही अमितला मीटिंगसाठी पाठवून द्या. त्यावर त्याचा बॉस म्हणाला, ठीक आहे, तू सुट्टीचा अर्ज पाठवून दे. नवीनने फोन बंद केला आणि तो जोरजोरात रडू लागला. नवीनच्या रडण्याच्या आवाजाने सर्वात अगोदर जया त्याच्या जवळ आली आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणू लागली, नवीनराव, तुम्हाला काय झाले आहे? मी तुमच्यासाठी पाणी आणू का? तेव्हा नवीनने जयाचा हात पकडला आणि तिला आपल्या बाजूला सोफ्यावर बसवली. मग तिला मिठी मारून जोरजोरात रडू लागला. मला माफ कर जया, मी तुझ्यासोबत खूप चुकीचा वागलो आहे. तुझी इच्छा असो वा नसो, मी तुझ्यावर जबरदस्ती करत आलो. कधी काळी तुझ्यावर हात उचलला. तू कितीही चांगले काम केलेस तरी मी जाणून बुजून टोमणे मारत राहिलो. पण आज तीच गोष्ट जेव्हा माझ्या आईसोबत घडली तेव्हा मी ते सर्व सहन करू शकलो नाही. माझ्या बाबांचे चांगले रूप खंडित होताना पाहून मी पूर्णपणे तुटून गेलो आहे. पण एक गोष्ट चांगली झाली की आपली मुले नाहीतर आपल्या पित्याचे असे रूप पाहून ती सुद्धा कायमची घाबरली असती. पण त्याच मुलांनी नंतर पुढे मोठे झाल्यानंतर मला कधीही सन्मान दिला नसता, जसे आज माझ्या मनातून बाबांविषयीचा सन्मान निघून गेला आहे. पण मी आज तुला शब्द देतो की यापुढे माझ्यामध्ये नक्कीच बदल होईल. यापुढे मी कधीच तुझ्याबरोबर जोर जबरदस्ती करणार नाही किंवा कधीच तुझ्यावर हात उगारणार नाही आणि मी तुझ्यावर ओरडणार नाही. प्लीज मला माफ कर. असे म्हणत नवीन रडू लागला. मग जया हळूच म्हणाली, ठीक आहे, तू माझा नवरा आहेस, मी तुला माफ करते. मला नेहमी वाटायचं की माझ्या चांगल्या वागण्याने तुझे मन जिंकेन, तुझ्या वागण्यामध्ये परिवर्तन घडून आणेन. आज तुला तुझी चुकी समजली आहे हेच माझ्यासाठी खूप मोठे आहे. तेव्हा नवीन रडतच म्हणाला, पण आईचे काय? माहीत नाही आई किती दिवसापासून हा त्रास सहन करत होती. मी बाबांना किती चांगला माणूस समजत होतो, पण ते आईबरोबर काय करत होते? असे बोलता बोलता नवीन पुन्हा रडू लागला. तेव्हा जानकीताई रूम मधून बाहेर आल्या. आता त्यांनी त्यांचे कपडे बदलले होते. त्यांचा चेहरा सुद्धा चमकत होता. त्या म्हणाल्या, बाळा, तू जे काही पाहिलेस ना ते एक नाटक होते. तुझ्या बाबांनी माझ्यासोबत कोणताही चुकीचा व्यवहार केलेला नाही. त्यांना फक्त तुझी चुकी तुला दाखवून द्यायची होती. हे ऐकून नवीन एकदमच थक्क झाला. तेव्हा मनोहरराव हसतच रूम मधून बाहेर आले आणि म्हणाले, हो बाळा, हे सर्व तुझ्या चुकीची तुला जाणीव व्हावी यासाठी केलेले एक नाटक. मीच मुद्दामहून तुझा पर्स गाडीमधून काढून घेतला होता, कारण मला माहिती होते कुलदेवीच्या मंदिरात पोहोचल्यानंतर तुला पर्सची गरज पडेल. मग तू तिथून नक्कीच घरी परत येशील. म्हणूनच आम्ही सुनबाईला सुद्धा मुद्दामहून लगेचच मार्केटमध्ये पाठवली होती, कारण त्यावेळी घरात आम्ही दोघेच असायला हवे होतं. मग तुझा विश्वास बसेल की मी तुझ्या आईबरोबर चुकीचे वागत आहे. तेव्हा जानकीताई म्हणाले, हो बाळा, म्हणून तर मी तुला 10 वेळा सांगितलं होतं की तू कुलदेवीच्या मंदिरात जा. का तर आम्ही बनवलेली योजना यशस्वी होवी आणि तो आमच्या योजनेचाच एक भाग होता. जेणेकरून कुलदेवी मंदिराजवळ तू पर्स शोधावीस, तिथे तुला ती भेटणार नाही. मग तू घरी परत येशील. आम्ही सुनबाईला मार्केटमध्ये पाठवून तू परत येण्याची वाट बघत होतो. तुझी गाडी येत असल्याचे पाहून आम्ही आमचा अभिनय सुरू केला. असं म्हणत जानकीताई आणि मनोहरराव हसू लागले. पण पुढच्या क्षणी नवीनच्या चेहऱ्यावर राग दिसू लागला. तो रागाने ओरडला, म्हणजे तुम्ही लोक अभिनय करत असाल तर मी पण बदलण्याचा अभिनय करत होतो. हे ऐकून क्षणभर शांतता पसरली. मग नवीन हसत म्हणाला, तुम्हालाच असे वागायचं कळते का? अहो आई बाबा, मी सुद्धा आता अभिनयच करत होतो, पण खरंच मला माझी चूक समजली आहे. नवीन हे सर्व खूपच गंभीरपणे म्हणाला. तेव्हा कुठे सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान हास्य उमटले आणि नवीन कान धरून सर्वांसमोर म्हणाला, आतापासून मी घरात अजिबात गैरवर्तन करणार नाही. मी तुम्हा सर्वांना वचन देतो. जयाने कृतज्ञ नजरेने आपल्या सासू सासऱ्यांकडे पाहिलं आणि जया विचार करू लागली की असे सासू सासरे प्रत्येक घरात असले तर सुनेचे दुःख आणि तिची अडचण समजून घेऊन ते दूर करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित सासरच्या घरात एकही सून दुःखी राहणार नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट बॉक्स नक्की सांगा. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.